छान पॅकिंग असतं. तुमची ती बचत गटाची बाई ती पण ग्लोव्ज, तिच्या डोक्यात टोपी असते, केस ॲप्रन घालते. आम्हाला कळतं की हे सगळं अभिनव. छान पिशवी ठेवते, आम्हाला हाताळणी कशी करायची सांगते, त्याच्यानंतर रेसिपी सांगते. आणि आता अजून एक वैशिष्ट्य म्हणे, तुमची ती बचत गटाची बाई किंवा मुलगी येते ना तुमची, ती सांगते की न्यूट्रिशन व्हॅल्यू काय भाजीची. ह्यानी स्टोनचा, किडनी स्टोनचा आजार बरा होतो, ह्यानी तुमची ॲसिडिटी कमी होईल, ह्यानी तुमचा खोकल्याचा आजार बरा होईल, ते पण सांगायला लागले. म्हणजे आम्ही रेसिपीच्या पुढे गेलो का, तर ग्राहकांनी साथ दिली म्हणून. काही ग्राहक बोलतात अजूनही, पण आपण मनाला नाही लावायचं, कारण आपल्याला रस्त्यावर काय बसल्यावर किती लोक बोलतात हे तर आपण स्टँडर्ड पद्धतीने. आपल्या देशात एक चालतं, खाण्याचा भाजीपाला सगळं जे खाण्याचं पदार्थ रस्त्यावर मिळतं आणि पायात घालायच्या चपला बुटं एशीमधून मिळतात. इतका येडा समज 26 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आला. आम्ही चपला बुटं रस्त्यावरनं खरेदी करतो आणि भाजीपाला बाकी हायजेनिक छान पॅकिंग करून देतो लोकांना. पोटात जाणारी गोष्ट एशीमध्ये पाहिजे खरी, बरोबर ना. पायतान कशाला एशीमध्ये, म्हणजे पायात घालायचं ते तर कुठेही घालणारच आपण, बरोबर. म्हणजे सिस्टम बघा, ही सिस्टम बदलायचा विचार करून 36 लाख ग्राहकांना आता खायला घालतोय. खूप लोकांचे आजार कमी करतोय. खूप लोकांची मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. चांगलं खाण्यामुळे त्यांची मनही खूप चांगली जागेवर आली आणि बोलण्याची जी भाषा होती त्याही सगळ्या भाषा बदलतोय. म्हणजे आता नुसती शेती करत नाही, शेती करतोय कुटुंबासाठी, पैसेही कमवतोय, कारण जगायला पैसेच लागतात. पण त्यासोबत सामाजिक काम काय, तर खूप लोकांना चांगलं खायला घालतो. आम्ही फार पैसे कमवत नाही असं कोट्यवधी रुपये. आता सगळेजण आमचा टर्नओव्हर लिहितात, 1000 कोटीचा, 2000 कोटीचा, पण तो 1.5 लाख शेतकऱ्यांचा टर्नओव्हर आहे. ज्ञानेश्वर बोडकेचे 15-20 लाख रुपये. त्याच्यामुळं टर्नओव्हर आम्ही कुठलेच पैसे घेत नाही. त्या शेतकऱ्याच्या नावावर त्याचे पैसे जमा होतात. आम्ही सगळ्यांना बाजारपेठ देतो. बुलढाण्याचा शेतकरी असू द्या त्याला बाजारपेठ देतो, वर्ध्याचा असू द्या त्याला बाजारपेठ देतो, तुमच्या अगदी रत्नागिरीचा असू द्या, कुठल्याही ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ग्राहक आहेत. सगळे डॉक्टर, BDO, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर, प्रांत, ही सगळी गव्हर्नमेंटची मंडळी ऑर्गॅनिक खायला तयार आहेत आणि खूप चांगले पैसे आम्हाला देतात. सांगतात माऊली तुमच्या खाण्यामुळं मला रोज सकाळी आळस यायचा, उठल्यानंतर पोटाचे विकार होते, पोट साफ होत नव्हतं, पण जसं मी ऑर्गॅनिक भाज्या, फळं, धान्य, दूध हे सगळं तुमचं घ्यायला लागलो तसे सगळे निघून गेलं आणि खूप छान वाटतं. ITची लोकं म्हणतात तुमचा टिफिन खातो आम्ही. आमच्याकडं प्रकाश टेमगिरे आणि त्या टेमगिरे मॅडम आहे त्यांच्या मिसेस, हे दोघंजणं टिफिन पण पुरवतात. त्या बाईला स्वतःला कॅन्सर झाला होता. तिचा कॅन्सर तर तिने बरा केलात ऑर्गॅनिक खाण्यावरती. आता ती म्हणते मी कोणाला कॅन्सरच होऊन देणार नाही म्हणून खूप चांगलं किचनमध्ये वारजाला किचन आहे, त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवते आणि 1013 टिफिन देते. टिफिन खाणाऱ्याला मी विचारलं की बाबा तुम्ही मिसळपाव खायचा, किती बिल व्हायचं, म्हणले 500 रुपये, आणि तुमचं टिफिन 150 रुपयात मिळतं म्हणे. आणि इतका सुंदर टिफिन चालला. त्याच्या आता आम्ही नागपूरला पण ब्रांच काढली, पुण्यामध्ये 5-6 ब्रांच काढलेत. आता जसं जसं लोक बचत गटाच्या बायका येईल आम्ही त्याही ब्रांचेस काढून देतो आहे. आणि त्या बाईला इतके चांगले पैसे मिळायला लागले की मुलांचं शिक्षण त्याच्यावर करायला लागले. एक फ्लॅट आता विकत घेतला, भाड्याचा होता. म्हणजे टिफिन आमच्याकडे राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या भाज्या, फळं, धान्य याच्यापासून टिफिन तयार करून ते द्यायला लागल्या. तर ITच्या एका माणसाला मी विचारलं की साहेब तुम्ही तर डॉक्टर आहेत आणि तुम्ही हे काम करता. म्हणले माऊली मी जरी डॉक्टर असलो तरी तुझ्या खाण्यामुळं मलाही दुपारी सुस्ती यायची. तुझं जेवण जेवतो मी, हा टिफिनच मागवतो मी. आता घरचा डबा मला महाग पडतो, त्यापेक्षा हा डबा मागवतो आणि हा डबा बरोबर 12:30 वाजता येतो. आमचं 1:30 वाजता जेवण असतं, तासभर तसाच गरम राहतो दिवसभर. मला जर वाटलं 5 वाजता जेवायचं आहे तर आणि जेवतो, आणि जेवल्यानंतर मला कुठली सुस्ती येत नाही. फक्त मी 50 पावलं चालतो आमच्या पॅसेजमध्ये कंपनीच्या आणि परत बसतो. आमचं बसायचं काम आहे एका जागेवर, अजिबात याने त्रास नाही. बाकीच्या सगळ्यांनी झोप लागायची, त्रास व्हायचा, पोट सुटायचं. याने काय बघ म्हणे पोट बीट नाही, मी दाखवतो कसं आहे स्ट्रॉंग, एकदम सुंदर. म्हणजे आहारावरती किती गोष्टी अवलंबून आहे हे फार महत्त्वाचं आहे. भारतातले 36% डॉक्टर आमच्या म्हणजे अभिनव फार्मर्स क्लबच्याच भाज्या खातात आणि सगळे डॉक्टर सांगतात आम्ही ज्ञानेश्वर बोडके आमचे फॅमिली फार्मर आहेत.